नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीचा व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागलेला आहे. आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील व्हिडिओ सीआयडीने ताब्यात घेतलेला आहे. पोलिसांना आरोपींच्या गाडीमध्ये 2 मोबाईल आढळलेत. सुदर्शन घुलेसह दुसऱ्या आरोपीचा मोबाईल सापडलेला असून आरोपीच्या मोबाईलवरून हत्येच्या वेळेला वरिष्ठ नेत्याला कॉल केल्याचं समोर आलेलं आहे. मोबाईलमधील महत्त्वाचे पुरावे सीआयडीच्या हाती लागल्याचं आता सध्या बातमी समोर येते. त्या गाडीमधून 2 मोबाईल सापडलेले आहेत. त्यांचे CDR सुद्धा काढलेले आहेत किंवा त्या अजून एक माहिती, ते मोबाईलमधले संतोष अण्णा देशमुखला कशा पद्धतीने मारलंय त्याची पूर्ण शूटिंग आहे आणि ती सेंड केलेली सुद्धा त्यांच्याकडे आहे. अशी मला जी माहिती आम्हाला भेटते ती मलाही आत्ताच कळालं आहे. वाल्मिक कराड जे आहेत, जे धनंजय मुंडे म्हणतात ते त्यांच्या निकटवर्ती आहेत आणि एकीकडे म्हणतात फाशीवर चढवायचं. आज 18-19 दिवस झाले एवढे लोक उतरतात. ते ह्याच्यामधल्या 2 गोष्टी एक अजून आहे की एक तर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अजून अटक झाली नाही, हायकोर्टामध्ये त्यांची जामीन फेटाळली आहे. आणि दुसरी गोष्ट 302 मध्ये ह्यांना कट कारस्थान जे काही रेकॉर्ड सापडलं तू खंडणीमुळेच हा गुन्हा झालेला आहे. 302 हे कनेक्शन डायरेक्ट आहे आणि मोबाईलच्या CDR वरती तुमच्या लक्षात येईल. 302 मध्ये कट कारस्थानमध्ये आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ह्या ओतीभोवती ज्या दिवशीमध्ये CDR निघाले की सगळेच लोक ह्याच्या आणि खूपशे नावं येतील ह्याच्यामध्ये, ज्यांनी फोन केले खूपशे नावं येतील. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सीआयडीने तपासाचा फास आवळलेला आहे. आज पुन्हा वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी होणार आहे. केज पोलीस ठाण्यामध्ये त्यांची चौकशी केली जाणार आहे. सीआयडीची 3 पथकं या प्रकरणाचा तपास करतायत. अनेक कॉल रेकॉर्डिंगचं पोलिसांकडून तपासणी सुरू केलेली आहे. कराडच्या बॉडीगार्डचे फोन देखील जप्त करण्यात आलेले आहेत. तर तपासाला आता वेग आलेला आपल्याला बघायला मिळतोय. सीआयडीकडून तपास केला जातोय. सीआयडीची 3 पथकं या प्रकरणाचा तपास करताना आपल्याला दिसत आहेत. अनेक कॉल रेकॉर्डिंगची तपासणी यावेळेला पोलिसांकडून केली जाते. तसंच कराडच्या बॉडीगार्डचे फोन हे जप्त करण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यातून कोणते धागेदोरे मिळतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच कराडच्या पत्नीची सुद्धा आज चौकशी केली जाते. केज पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातली चौकशी पार पडणार आहे. सीआयडीची 3 पथकं याचा तपास करतायत. तर पुढच्या बातमीकडे वळूया. पुढची बातमी, सरपंच प्रकरणामध्ये देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी बीडमध्ये आंदोलन पेटून उठलेलं आहे. अंजली दमानिया सुद्धा रोज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत. यावेळेला त्यांनी जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा येत नाही तोपर्यंत, वाल्मिक कराड यांना अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नसल्याचं वक्तव्य केलेलं आहे. जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही, जोपर्यंत वाल्मिकी कराडांना अटक होत नाही आणि 3 आरोपी जे फरार होते, ज्यांची आतापर्यंत काहीच माहिती मिळत नाहीये, त्यांना जोपर्यंत का तर अटक किंवा त्यांच्याबद्दलची माहिती जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत बीड न सोडण्याचा निर्णय मी घेतलाय. तर रोज 10 ते 12 कलेक्टर कार्यालयाच्या बाहेर आम्ही थांबणार. जे लोक आणून माहिती देतील अशा लोकांकडनं माहिती घेऊन तिथे जाऊन तथ्य शोधून एक एक गोष्ट आम्ही बाहेर काढणार. तर बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण भीषण आहे. त्यामुळे लोकांनी रस्त्यावरती उतरण्यात काहीच गैर नाही असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात. दरम्यान मुंडेंच्या मंत्रिपदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असंही पाटील म्हणाले. तर कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावर देखील पाटलांनी सूचक विधान केलंय. अतिशय स्पष्ट शब्दामध्ये मी कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही आणि ते त्या प्रकाराने स्टेप्स घेत आहेत. आता मला हे मान्य आहे की घटनाच इतकी भीषण आहे की लोकांनी रस्त्यावर उतरणं, भावना व्यक्त करणं यात काही चुकीचं नाही. पण त्यांनी आश्वस्त झालं पाहिजे की देवेंद्रजी कोणाला सोडणार नाही. पण धनंजय मुंडे यांची पहिल्यांदा मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा किंवा त्यांचा राजीनामा घ्या अशा पद्धतीची मागणी मान्य देवेंद्रजी ठरवतील.
नाही असं आहे की मी परवाही म्हणलं की समन्वयाच्या आधारे हे कोणी विचारलं की मग तुमचा आग्रह काय, तर माझा आग्रह समन्वयाचा आहे, सामोपचाराचा आहे. त्यामुळे त्रिमूर्ती जी हा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली म्हणजे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा, ह्यांना कुठले जिल्हे, तिथलं पॉलिटिकल वातावरण, तिथलं कास्ट कॉम्बिनेशन, कॉस्ट कॉम्पोजिशन, या सगळ्याच गोष्टी त्यांना कळतात. त्याप्रमाणे ते कुठल्या जिल्ह्याला कोणाची आवश्यकता याच्या जोड्या लावतील. तर बीडमध्ये संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली ही घटना भयंकर आहे असं आमदार उत्तम जानकर म्हणालेले आहेत. दरम्यान वाल्मिक कराड मलिदा गोळा करायचा आणि कोणाला तरी नेऊन द्यायचा असं म्हणत उत्तम जानकरांनी धनंजय मुंडेंवरती अप्रत्यक्षरित्या निशाणा साधलेला आहे. त्याचबरोबर अशा लोकांवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा जानकरांनी केली आहे. इतकं भयानक गुंडाराज त्या ठिकाणी, जवळजवळ 2,000-2,500 रिव्हॉल्वरची लायसन आहे. कुणीही टिपरवाला एखादा जरी त्याचा उद्घाटन करायचा नवीन घेतला तरी हवेत गोळीबार काढले जातात. चौकामध्ये एखाद्याचा वाढदिवस असला तरी त्यातील फायरी झाल्या जातात. आणि ज्याही पद्धतीनं या कुटुंबावरती नव्हे असे 32 खून त्या ठिकाणी मला लोकांनी सांगितले की याला जे जे जबाबदार आहेत, ते समजा वाल्मिक कराड असेल आणि वाल्मिक कराड ज्यांच्यासाठी म्हणून हा खून करत होता, वाल्मिक कराड हा ज्याच्यासाठी खंडणी गोळा करत होता, वाल्मिक कराड हा ज्याच्यासाठी हा सगळा मलिदा गोळा करत होता, त्याचं कारणच एवढं होतं की ते कुणाला तरी नेऊन द्यायचं. आणि म्हणून त्या ठिकाणी जे काल सर्वपक्षीय मोर्चा झाला त्याला माझाही पाठिंबा आहे. आणि या पुढच्याही लढाईमध्ये जर त्यांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या पाठिंब्याचे सुपरदार यांना जर तात्काळ अटक केली नाही तर या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये मोर्चे. यानंतर बीडमधून एक मोठी बातमी येते. जितेंद्र आव्हाडांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आव्हाडांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते. पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांचा ठिय्या बघायला मिळतोय. तसंच अजित पवार, धनंजय मुंडेंची बदनामी केल्याचा आरोप यावेळेला करण्यात आलेला आहे. नुसार आबरू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आलेला आहे. नेमकं काय कारण आहे आणि कशाच्या प्रकरणातून हा गुन्हा दाखल करताय आपण? काल बीड शहरामध्ये सर्वपक्षीय असं संबोधून, असं सांगून जो मोर्चा आयोजित केला होता, जो आयोजित तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांनी आयोजित केलेला मोर्चा होता. त्याला स्वरूप त्यांनी सर्वपक्षीय दिलं. पण ह्याच्यात त्यांनी त्यांचा खेळ मांडला. इथला स्थानिक आमदार तसेच या राष्ट्रवादीचा आमदार जितेंद्र आव्हाड हे या ठिकाणी यांनी पैसा लावून हा मोर्चा बीड जिल्ह्यात येऊन त्यांनी बदनामी केली असा आरोप आहे तुमचा. नामदार धनंजय मुंडे साहेबांची त्यांनी बदनामी केली आहे. हा जिल्हा अशांत करण्यासाठी ते आले होते. तर इकडे माझ्या विरोधात बीडमध्ये केलेला गुन्हा हा खोटा आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. मी घाबरणार नाही, मी स्वतः बीडमध्ये जाऊन पोलिसांशी चर्चा करणार, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी दिलेली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची बदनामी केल्याप्रकरणी रुपाली ठोंबरे यांच्या विरोधामध्ये बीडमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. दलित आणि मुसलमान कुठनं शोधून काढलेत? हे खोटं केलं ते पण दलित आणि मुसलमान, की त्यांना पैसे द्या आणि त्यांना घेऊन या. आणि असं कोण लिहितं का दलित आणि मुसलमानांना घेऊन या? नाही मी तरी लिहिली माणसं घ्यावून या असं लिहू शकतो माणूस, की बाबा माणसं घेऊन ये रे. म्हणजे नॉर्मल प्रॅक्टिस मध्ये आपण जातो माणसं घेऊन. यावर अजितदादांनी काय खबरदारी घेतली असेल का की मला कोणाचा? दुसरी गोष्ट, कितीही रागात असतो, कितीही रागात, तर माझी मॅक्सिमम मर्यादा आहे अजित पवार असं म्हणतो. एरवी मी अजितदादाच म्हणतो. आजपर्यंत माझ्या आयुष्यात अजित हा शब्द कधी तोंडातनं काढलेला नाही. जो स्क्रीनशॉट आहे जितेंद्र भाऊ आव्हाड आणि तो पण शिवराज बांगर त्यांचा, तो मी काल 4:30 वाजता ट्विट केला. जो सोशल